निर्वाचित पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यामध्ये एक डीपीडीसीच्या विषयावर चर्चा सुरू होत असताना की अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजप जुगार खेळेल असं एक खरं तर त्यांनी विधान त्या बैठकीमध्ये केलंय. काय वाटतं तुम्हाला या विधानाबद्दल? कोणी केले? चंद्रकांत दादांनी काय विधान केले? भाजप अजित पवारांना घेऊन जुगार खेळलाय. आता मुळामध्ये ती त्यांच्या पक्षाची मीटिंग होती. असं जर ते म्हणले असतील की भाजपने माननीय अजितदादांना घेऊन जुगार खेळलेत, तर माझ्या मते तरी भाजप कधी जुगार खेळत नाही. परंतु जर त्यांचे नेतेच सांगत असतील तर अजितदादांवर जुगार खेळण्यासाठी नाही, तर अजितदादा हे लंबी रेसके घोडा म्हणलं तर आपण ते मान्य करू. परंतु असो, जे काही त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलं हे तुमच्याकडनं ऐकल्यानंतर आता त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी काय बोलावं काय नाही त्यांचा अधिकार जरी असला तरी भाजप आणि आम्ही सत्तेत सोबत आहोत. त्यांच्या वरिष्ठांना या गोष्टी कळणं गरजेचं आहे की बाबा कार्यकर्त्यांना अशा गोष्टी कोण सांगते, का सांगते, आणि वरिष्ठांनीच त्यांना समज देण्याची गरज आहे. कारण का जर एखादे नेते आम्ही जुगार खेळलो जर म्हणत असतील तर कार्यकर्त्यांसमोर काय आदर्श राहणार आहे. आणि राहिला डीपीडीसीच्या सदस्यांना न्यायालयात जाणं, तुम्ही जाऊ शकता सांगायचा, तर प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. परंतु जे आपले पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांनी माननीय अजितदादांना भेटावं, तुमच्या नेत्यांना भेटावं. अजितदादा पुन्हा सांगते विरोधकांना निधी देतात तर आपल्यासोबत मित्र पक्षातल्या लोकांना का देणार नाही, ते पत्र तुम्ही परत वाचा. माननीय पालकमंत्री माजी जे आपले चंद्रकांत पाटील आहेत त्यांची इतर उत्तर मिळाली नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. कोणीही लोकप्रतिनिधी निवडून नसल्यामुळे प्रशासनाचा कारभार आहे आणि प्रशासन कुठे जर दिरंगाई करत असेल तर त्यांना जागेवर आणण्याचं काम माननीय पालकमंत्री खूप चांगल्या पद्धतीने करतात. उगीच विनाकारण माननीय अजितदादांवर रोष दाखवणे किंवा नाराजी दाखवणे योग्य नाही. आणि अजितदादांवर जुगार नाही. अजितदादा हे या राजकारणातील खूप लांबचे रेसमधले घोडे आहेत आणि दमदार काम करणारे आहेत, याची चंद्रकांत पाटलांना सुद्धा माहिती आहे. खरं तर चंद्रकांत पाटलांकडून दादांनी पालकमंत्रीपद घेतल्यामुळे कदाचित असे वक्तव्य येत असतील असं वाटतं का तुम्हाला? कारण दोघांमध्ये वाद ते पहिल्यापासूनच आपण पाहत होतो. दादा पालकमंत्री झालेत. भाजपमध्ये मला वाटतं वरिष्ठ जे सांगतील त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी करतात. माननीय चंद्रकांत दादांचं पालकमंत्रीपद माननीय अजितदादांना, आपले जे गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, त्यांच्या विरोधात जाण्याचं काम चंद्रकांत दादा पाटील कधी करू शकत नाही. मला वाटतं बोलण्याच्या ओघात किंवा कार्यकर्त्यांच्याशी चर्चा करताना हा शब्द गेला असावा. ते बोललेत का नाहीत त्यांनी ती पुन्हा एकदा त्याच्याबद्दल सविस्तर सांगावं. परंतु राजकारणात जुगार वगैरे चालत नाही. राजकारणामध्ये तडजोडी म्हणा किंवा एक सगळ्या इतर पक्षातल्या लोकांना एकत्र घेण्याची रणनीती म्हणा, या गोष्टी चालतात. याची समज चंद्रकांत दादांना नक्कीच आहे, एवढंच मी सांगू शकते. डीपीडीसीच्या सदस्यांना कोर्टात जाण्याची तयारी ठेवा हे म्हणणं खरं तर भाजप आणि राष्ट्रवादीचे मित्र पक्ष आता बनतायत, एकत्रित काम करतायत, त्याच्यासाठी कुठंतरी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा हा प्रकरण जर कोर्टात गेला तर त्याच्यानंतर त्याच्यावर बोललेलं योग्य ठरेल. पण मला नाही वाटत, कारण का जे काही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांना न मागता अजितदादांनी 1-1 कोटीचा निधी दिलेला आहे आणि हे वक्तव्य हे त्यांनी बारामतीमध्ये स्वतः सांगितलेलं आहे. जिथे जिल्हा नियोजन समितींना 20 लाखच मिळत होते तिथे माननीय अजितदादांनी 1-1 कोटी दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना तिथल्या नागरिकांना आवश्यक आहे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी जे बजेट टाकलेलं आहे त्या बजेटची तपासणी करून किंवा ती मागणी योग्य आहे का बघून तिथून तो निधी दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यात ज्यांना कोर्टात जायचं ते जाऊ शकतात, परंतु त्यांना फायदा काहीच होणार नाही, हे तेवढंच खरंय. आणि राहिले याच्यावर फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील हे सांगतील, परंतु हे चंद्रकांत दादांनी सुद्धा सांगण्याचं काम होतं. परंतु ज्याला त्याला लोकशाहीचा मध्ये अधिकार आहे, कोर्टात जायचं असेल तर कोर्टात जावं, तिथे घेतलं तर पाहिजे ना, आणि तिथं निर्णय तर दिला पाहिजे की आम्हाला वाटतंय की आम्हाला कमी मिळालाय आणि अजितदादांच्या लोकांना जास्त मिळालाय. ही जी काही गैरसमजूत आहे ही भावना
त्यांनी मनातनं काढून टाकावी व आपल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावं अशी मी त्यांना विनंती करेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.